टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात यल्गार। दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेची विद्यार्थ्यांची मागणी। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत। या प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेपर फुटीमागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। टीईटी पेपर फुटी प्रकरणामुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर निदर्शने केली। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारने परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी ठोस धोरण राबवावे अशी मागणी केली। तसेच पेपर फुटी रॅकेटमधील सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। आंदोलनानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली। सर्वांना नमस्कार। शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडत आहेत आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये विषय वैशिष्ट्याने घडत आहेत। स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो, आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीचे प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो, परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये टीईटीच्या परीक्षा फुटल्या। आजवर विद्यार्थ्यांची परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटत आहेत आणि या सगळ्याच्या आडानं काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नाचवण्याचं, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नाचवण्याचे सुद्धा प्रयत्न करत आहेत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली। येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्यासारखे प्रकरणं परत उपजणार नाहीत आणि त्या सर्वांसोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेरपरीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात। त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषदसुद्धा करायला तयार आहे, असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारे, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली। विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं। आपलं नाव? शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद।